आज 2 एप्रिल आहे 2026 आणि या दिवशी चैत्र महिन्यातली ज्योतिबाची यात्रा असते आणि कोल्हापूर नंतरचा बाबा कितवं ठाणे आहे आपल्या कोल्हापूरच्या ज्योतिबानंतर? कोल्हापूरचे मोठ्याने बोला. मोठे फुला. ठाणा वय हा, ठाण्याला येतात ज्योतिबाचे बाबा. बरेच आहेत का? मग आपलं कितवं आहे आपल्या पट्ट्यात हे बीड जिल्ह्यात? बीड जिल्ह्यात म्हणजे आपलं हे पहिलेच आहे. बीड जिल्ह्यात हे ज्योतिबाचं पहिलंच ठाणे कोल्हापूर नंतर. आणि ह्यो बाबांचा वारसा आहे, म्हणजे हे पूर्ण पुजारी होते आणि पूर्ण ज्योतिबा वरे यांचे वडील, त्यांच्या वडिलाची समाधी इथे गंगाराम बाबा म्हणून बघा, ही अशी समाधी आहे त्यांची. आणि पहिले ज्योतिबा ते तिथं होते, तर आता आपण लास्ट टाइम जे पाहिलं तर तिथं एक गावातूनच एक मावशी तिथं बसलेल्या आहेत आणि ते बाबा आहेत आणि आता सध्या ते तिथे येतात. तर बाबा तुम्हाला काय म्हणायचं बा की तुम्ही तुमच्याकडं पूर्ण होतं, तुमच्या वडिलाकडं वडिलाकडे होतं माझ्याकडे होतं. 40 वर्ष माझ्याकडे होते. 40 वर्ष तुम्ही बघितलं का? हा, बरं, मग आता आता कुठे मला हे तुम्हाला दिसत नाही काय? म्हणजे काय बा तुमचं काय दुःख आहे, म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं बा की विकासाबद्दल किंवा हे जो 40 वर्षामध्ये काय कसं विकास काय जाणवलं बा तुम्हाला? कितपत तुम्ही काय काय होतं मंदिराचं, कसं कसं केलं, पुढं काय केलं? खोल्या बांधल्या इथे, हां मंदिर बांधलं इथे. हां. मग आता 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 तुम्ही कशामुळे आहेत तिथं? आता कशामुळं नाही म्हणजे तुम्हाला कळत नाही का आता हे कशामुळं नाही, कुणी काढे काय केलं? बरं, म्हणजे तुम्हाला काय तुमचं खंत काय बा की अजून काय व्हायला पाहिजे, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला की कशामुळे काढलं, काय असं काय कारण? कशामुळं म्हणजे आता ते राजकारण आलं मला माय हो, हां. गावातलं राजकारण माय आलं. बर बर. हे वर्गणी करून हे बाबांच्या वडिलांचं मंदिर, गंगाराम बाबा नाव होतं त्यांचं, तर ते पहिले पुजारी होते. 3 लाखाचं मंदिर बांधलेलं आहे. आता हे 3 लाखाचं वर्गण करून बाबांनी स्वतः नंतर आता हे 2 वर्ष झालं असेल मंदिराला. हा, 2-3 वर्ष झाले. आणि खऱ्या प्रकारचे परंपरेने चालत आलेलं खरं पुजारी म्हणजे गवळी बाबा. हे गवळी आहेत कापशीतले. हा, यांचे एकच घर आहे, तर ते पूर्ण हे सगळं पाहत होते पूर्ण ज्योतिबा देवस्थानचं. तर खरे पुजारी तेच होते. त्यांच्या म्हणजे ते वारं वगैरे जे म्हणतात ज्योतिबाचं ते येतं त्यांच्या अंगात. हा. आणि बाबा छबिन्यामध्ये तुम्ही रात्री आली नाही गावात? रात्री म्हणजे चलन होत नाही, झालं नाही ना. बर. आणि ज्या पद्धतीने बोल ना, बोल ना. इथल्या गोष्टीबद्दल काही ते खोल्या बांधलेल्या आहेत बाबा. हे महादेवाचं मंदिर बांधले, खोल्या बांधल्या, ते बांधले. बर बाबा, आता तुम्हाला काय वाटतं बा हे म्हणजे काय तुमच्या सोबत राजकारण झालं म्हणायचं का? हा, राजकारणामुळेच मला काढलेलं आहे. बरं, विकास विकास कसा विकास होतोय का इथं? विकास आता तुम्हाला दिसत नाही का काही होतोय का नाही होतोय? नाही तरी आता तुम्ही बऱ्याच दिवस पासून इथं आहे, तुम्हाला काय वाटतं बा कसं व्हायला पाहिजे, कितपत झालं, काय झालं? तर मला मस्त वाटतं चांगलं नेटकं राहावं, नेटकं करावं. इथं या गोष्टी अशा नसू नाही. हा. कांच्या ज्या गोष्टी व्हायच्या नाही त्याच झाल्या, बर. तुम्ही केल्या. मग आता माझ्याने काय होणार आहे बाबा? मला कोण काय करतं झालंय? पण हे तुमचं दुःख आहे? कोण तुम्हाला त्रास देते कुणी? त्रास दिला नाही दिला तरी बरं का परो. हा. कशाला तुम्हाला समजा माहिती आहे, कशाला मला विचारून घेता, कशाला बोलायला येता? हा, तुम्हाला समजा गोष्टी माहिती आहे आता. तुम्हाला समजा गोष्टी माहिती आहे आता. आणि समजा मग गोष्टी माहिती असून तुम्हाला त्रास करून झाला काय झालं हे तुम्हाला समजायला माहिती आहे ना. बर. हा, मग ह्या त्रासामुळं मग आमच्या कुळाला बाजूला तुम्ही काढा ना. हा, प्रत्येकाचं काही ना काहीतरी दुःख आहे इथं बाबा. हे आम्ही तर पाहतो, पण सगळ्याला हे कळलं पाहिजे. जे पोराचं काय म्हणणं की सगळ्यांना त्रास काय होते समजलं पाहिजे. समजायला तुम्हाला समजायलाच कळायला पाहिजे. समजायला कसं आहे माहितीये का, गावाला माहिती आहे की तुम्हाला काय त्रास, पण जनतेला तर कळलं पाहिजे ना खऱ्या तुमच्या भावना काय आहेत, ह्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. लोकांपर्यंत एकदा गेल्या का तर ते माहिती होईल ना लोकांना, याच्यावरती काहीतरी मार्ग निघेल. आम्हाला माहित असून उपयोग नाही, सगळ्याला माहित झालं पाहिजे. तुमच्या तोंडाने तुम्ही सगळ्याला सांगा. समजा गावालाच माहिती आहे. गावाला नाही, बाकीच्या जनतेलाही माहित झालं पाहिजे. इथं जनतेला भरपूर लोकं माहिती येतात यात्रेला. आहे, वाडीला माहिती आहे, दैत्याला माहिती आहे, कापशीला माहिती आहे, हातुल्याला माहिती आहे, समजायला माहिती आहे बाबा. बरं, तुम स्वतः काय राजकारण होतं असतं म्हणून वाटतंय का काही? हा? तुम्हाला कोणी गाव पातळीवर त्रास देतं का? आता नाही होता त्रास. आता त्रास म्हणजे आता कोणत्या आता माझ्या हातातलं हिंदडून घेतलं आणि मला काय त्रास करायची गरज आहे? हा? माझ्या हातातलं हिंदडून घेतलं मला काय त्रास व्हायची गरज आहे? मी आपलं स्वतंत्र मंदिर बांधले, 3 लाखाच्या वर्षी आमच्या वाडीने मिळून शेनी मानले. गावाचा 1 रुपया सुद्धा नाही या मंदिराला आणि ह्या मंदिराला.
महादेवाच्या मंदिराला आणि ह्या मंदिराला गावातून आपल्या काही वर्गणी नव्हती आली का? नाही, ह्या महादेवाच्या मंदिराला तर 1 रुपयाच नाही. याला 10-5 रुपये आहेत. हा. बरं, विशेष म्हणजे इथं ट्रस्ट पण आहे, ज्योतिर्लिंग ट्रस्ट आहे आणि गावकरी पण ते पाहता, गावकऱ्याचे अंडरचं ट्रस्ट आहे, ते पंचकृषीचं ट्रस्ट आहे मला वाटतं. त्याची पूर्ण आयडिया नाही आम्हाला, पण तरी जेवढा पाहिजे ट्रस्टच्या त्याच्यानुसार इतक्या दिवसानुसार जो विकास आहे इथं साहेब आहेत, तर त्या साहेबांनी रस्ता वगैरे केला आहे, चांगल्यापैकी रस्ता केला त्यांनी. पहिला रस्ता पण नव्हता इथं गावाला यायला, तर साहेबांच्या कृपेने तो रस्ता पण झाला आहे. पण हे मंदिराचं जे काय त्यांनी एक सभामंडप दिलं आहे, तो सभामंडप पण झालेला आहे. पण मग ज्या प्रकारे इथं काय व्हायचं होतं, जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रकारचा काय अजून पण विकास काय दिसत नाही इथं. चालतंय बाबा, मग तुम्हाला अजून काही बोलायचं का? आता काय नाही बोलायचं. आता जे गोष्टी तुम्ही नव्हत्या करायच्या ते करून बसला, तर आता मला काय बोलायला इथं? माझ्याकडे काय बघत तू? बरोबर ज्या बाबा, गोष्टी तुम्ही करायच्या नाही ते केल्या आणि मला विचारून घेता मला कशाला विचारून घेता? बरोबर, बाबांना खूप दुःख आहे खरं पाहिलं तर. पण आता काय त्यांचं डायरेक्शन ते काय कुणाचे नाव वगैरे कसा त्रास कुणी काही सांगत नसते, पण नक्कीच बाबांना खूप मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे. ठीक आहे, याच्यावरती काहीतरी होईलच, सगळ्यांच्या विचाराने काहीतरी मार्ग निघणच याच्यावर. तर मग बाबा अजून काय बोलतं का? मग झालं मग. काय नाही बोलायचं बाबा. समजा तुम्हाला माहिती जी जिनस आपल्याला इथे लागत नाही ती जिनस आणून तुम्ही ठेवली, हा, आणि मला कशाला विचारून घेता? तुम्ही ठेवली, मला विचारून कशाला घेता आणि कशाला पंचायती करता? आम्ही आमच्या जेवढ्या पद्धती आम्हाला जेवढं जमल त्या पद्धतीने आम्ही नक्कीच पोहोचण्याचा समाजापर्यंत प्रयत्न करू. त्यातून बाबांना नक्कीच न्याय मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. चालतं, ठीक आहे, धन्यवाद बाबा. नक्कीच आम्ही काहीतरी प्रयत्न करू तुमच्यासाठी. पाहतो ना आपल्या. चालतं, धन्यवाद.